तर नमस्कार सर्वांना. आज आपण ज्या गोशाळेला भेट द्यायला आलोय, ती म्हणजे रुक्मिणी किल्लार गोशाळा. खरं तर ह्यांचा परिचय खूप मोठा आहे आणि परिचयाची आता खरं तर गरज राहिलेली नाहीये. तरी पण महाराज तुमचं नाव वगैरे सांगा. आपले जे नवीन प्रेक्षक आहेत, त्यांना जरा माहिती पोहोचेल. ओके. नमस्कार, रामकृष्णारी. माझं नाव अर्जुन महाराज साळेकर. माझी रुक्मिणी खिलार गोशाळा या नावाने गोशाळा आहे. आपण सर्वजण इन्स्टा, फेसबुक, युट्यूब या माध्यमातून गोशाळा पाहत असता. तर महाराज, आता आपण जी कव्हरअप करतो म्हणजे वळू क्षेत्राबद्दल, बरोबर. तर आम्हाला थोडीफार वळू क्षेत्राबद्दल माहिती जाणून घ्यायची होती. कारण की आपले जे प्रेक्षक आहेत ते आता बरेचशा शहरात राहत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी पण आता खिल्लार गाईचं संगोपन करण्यात येते. पुणे भागात तर होतंय. बरोबर पण आमच्यासारखे ठाणे, भिवंडी, कल्याण हा भाग शहरी क्षेत्रासाठी तर खूप मोठा फेमस आहे. बरोबर आहे. आपल्याकडे मोठे मोठे गाडा मालक शेठ लोक आपले ठाणा भिवंडीचे आहेत. बरोबर बरोबर. आता पैदास म्हणजे जातीवंत पैदास आणि त्या पैदाशी बद्दल आम्हाला थोडीफार माहिती करून घ्यायची आहे. बर. ती आपल्या माध्यमातून जर आम्हाला तुम्ही सांगा. सगळ्यात महत्वाचं की आता तुम्ही म्हणलात की गाडा मालक, शर्यत सर्व मान्य आहे. पण सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या गाडा मालकांकडे बैल आहेत त्या गाडा मालकांनी एक गाय पाळणं लय महत्वाचं आहे. तर सर्वात अगोदर गाय पाळली तर आपला गोवंश टिकला जाईल आणि गोवंश टिकला तरच आपण म्हणू शकतो गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. नुसती बैल पाळूनही उपयोग नाही, नुसत्या गाया पाळूनही उपयोग नाही. प्रत्येक शर्यत क्षेत्रामध्ये जेवढा व्यक्ती आहेत की ज्याच्या घरी 2 बैल, 3 बैल, 4 बैल, त्यांनी एक तरी घरची गाय तयार करा आणि घरच्या गायीला आपल्या घरच्या गायला चांगलं वासरू तयार करा आणि ते वासरू पाळवा. त्यात जो आनंद आहे, मग आपण 60 लाखाचा घेतला, 65 लाखाचा घेतला, त्याच्यापेक्षा घरच्या गायीला झालेलं वासरू हे कधीच तुम्हाला ऐकणार नाही. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. तर महाराज आता आहे ना, बेसिक प्रश्न, गायची निवड कशी करावी? गायी निवड करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला शर्यत क्षेत्रामध्ये गाय निवड करत असताना आपल्याला जर वासरू शर्यत क्षेत्रात निवडायच्यात तर गायीचे पाय लय महत्वाचे असतात. गायीला सगळ्यात महत्वाचं हल्ली कांबळ कमी कांबळ कमी कांबळ कमी म्हणत गेली लोक. बरोबर, ते जेवढी शर्यतीच्या हा ह्याच्यानुसार. शर्यत क्षेत्रात असं काय नसतंय. कांबळ कितीतरी कांबळीची बैल आता महाराष्ट्रात पळताना दिसत आहेत की बरोबर. त्यांना पण हातभर कांबळ आहे. हा, असं काय नाही, ज्यात धमक असेल तो पळतो. पण गायी निवडत असताना गायीला कांबळ थोडी तरी पाहिजे तरच गायीला दूध आहे. नाहीतर गायीला दूध ज्या गायीला कांबळ कमी त्या गायीला दूधच नाही. हा बरं. शास्त्र शुद्ध अभ्यास आहे. गायीला कांबळ कमी की गायीला दूध नाही. गायीला कांबळ पाहिजे, गायीला खाली थोडं का होईना बेंबट दिसलं पाहिजे तरच गायीची कास लहानपणी ओळखताना किंवा ही गाय दुधाला उतरेल का, जातीला चांगली उतरेल का. गायीचं शिंग, ज्या गायी जुन्या आहेत, जुन्या धाटीच्या गायी बघा, गावरान गाय म्हणतो आपण, बरोबर बरोबर. ती जर शिंग जाड आहे, हा, त्याच्या शिंगाला पिळा आहे, तिला कांबळ जास्त आहे, खाली बेंबट आहे, लय माप नाही, छोटच मापाचं आहे, पण त्या गायीचं फाउंडेशन बघा, मरसपर्यंत फाउंडेशन कधी वाकडं होत नाही. त्याचं कारण आहे की ती गायी माप लय नसतं, छोट्या मापात कांबळ जिथल्या तिथं आणि रानात चरत असते गाय, त्यामुळे खडकात चरल्यामुळं खुरं लेवलला चांगली असत. पहिले जुन्या काळात काय मॅट नव्हत्या, काय नव्हत्या. आणि आता काळानुसार बदललं पाहिजे, पण मातीतही बैल बांधली पाहिजेत आणि गायी सुद्धा मातीत बांधल्या पाहिजेत. अच्छा, अगदी बरोबर. मागे जसं तुम्ही सांगितलं होतं एका मुलाखतीत की गायचं शिंग जाडावं. गायीला म्हणजे आपल्या गाडगे साहेबांच्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं खिल्लार काऊवाल्या, बरोबर, की त्यातून बऱ्याच लोकांनी हे केलं आणि त्यातून म्हणजे गायी घेत गेले लोक. आता त्यात काय होतं, सिमेंटच्या पैदाशी असते. बरोबर. आता सिमेंटच्या पैदाशी बद्दल तुम्ही काय सांगा? म्हणजे माझा एक प्रश्न काय होतं माहितीये का, हा, सिमेंट्स म्हणजे आपण एक मराठी भाषेत म्हणू की खानदानी पैदास पाहिजे, त्यांनी सिमेंटची पैदास करायची नाही. खानदान ज्याला पाहिजे. आता खानदानी म्हणल्याच्या नंतर काय होतं की जातीवंत, की आपल्यात कसं की बाबा गायी जर निवडायची किंवा बैल निवडायचा हे सिमेंटचा नसावा आणि सिमेंटची वासरं हल्ली पळतायत. असं नाही की बैलाचाच बैल पळतोय, पण जेवढं देखणे पण पाहिजे तेवढं सिमेंटच्या वासराला देखणे पण नसतं आणि बट्टा वगैरे येतो. आता काय झालंय, लोक म्हणतात की गायीला बट्टा मान्य असतो. आम्हालाही मान्य आहे, गायीला बट्टा मान्य आहे, पण गायीला जर बट्टा असेल आणि तोच बट्टा जर वासराला आला तर त्या वासराची झिरो किंमत होती. त्याच्यामुळं 99% आम्ही बट्टेवाली वस्तू घेत नाही, जेणेकरून आणि आपल्याला बैलांची 99% वंशावळ चांगली असल्यामुळं
ब्रिडिंगची बैल असल्यामुळं, गायी ब्रिडिंगच्या असल्यामुळं दोघांनाही बट्टा नसल्यामुळे 99% बट्टा येत नाही. पण कधी कधी काय होतं, थोडा काळ वेळ ह्याच्यावर पण बट्टे येऊन जातो. की समजा बेंबट भवरा येतो, गळचिप येते, सूळ येतो. हा वेळेचाही प्रश्न असतो, की त्याला बैलालाच पाहिजे किंवा गायलाच पाहिजे असा विषय नसतो. तर महाराज आता आपला विषय निघालाय ते बट्ट्यावरनं. आता आपले बरेचसे ऑडियन्स शहरी भागातले, तर आम्हाला नक्की बट्टा काय असतो आणि कुठं असतो तो तुम्ही दाखवू शकता आता का? काय असतं, आता आपल्याकडे दाखवायला बट्टा येतं कोणालाच नाही. नाहीये, हा. हा, त्याच्यामुळे दाखवता येणार नाही. पण बट्टा म्हणजे काय असतं, वशिंडाच्या पाठीमागे एक वितीवर भवरा असावा. हा. तो खाली बेमटावर नसावा, उताटीच्या वर नसावा. हा. त्याच्या पाठीमागे नसावा. बाशिंगावर एक भवरा असतो, बाशिंगावर. बाशिंगावरच असावा. बाशिंग भवरा म्हणलं की तो खाली आला. हा, इथं मध्ये. बाशिंगाच्या वरच म्हणजे दोन्ही शिंगाच्या मध्यभागी एक 2 बोट असं 3 बोट बसतील अशा हिशोबाने असावा. दोन्ही साईडला गळचीप असते, गळचीप नसावी. आता त्यात घोड्यात असतं, त्याला देवमन म्हणतात. बरोबर. तो देवमन घोड्याला चालतो, बैलाला चालत नाही. हल्ली काय आले, एक रील व्हायरल झाली बघा आजोबांची, हे देवमन आहे, हा देवमन आहे. हा, तर ते हा. देवमन बैलाला चालत नाही. आपण ते आता काय आलं, ते देवमन त्याचं मेन व्हिडिओ पाहिलं तर ते घोड्याचं आहे बघा. बरोबर. देवमन बैलाला चालतो, त्यालाच आपल्या मराठी भाषेत बैलाला गळचिप म्हणतात. गळचिप. गळचिप नसावी आणि गोम नसावी. भावरा जिथल्या तिथे असावे. बट्टे नसावं. बरगडी वगैरे अर्धी असती ती नसावी. त्याचं नसण्याचं कारण एक आहे की पुढं पायदाशीला त्रास होतो. असल्याने असं काय होत नाही की काय होईल काय नाही, पण बट्टा आला तर पैदाशीला बट्टा येतोय. आणि आपल्याला ब्रिडिंग वर काम करायचं म्हणल्यावर 99% ब्रिडिंग वर काम करत असताना बट्टा असावा. बरोबर. तर आपण आता महाराजांची पहिली वळू सगळे बघणार आहोत. हा, सुरुवात आपण कुठनं करायची? या की आपण हा सर्जा नावाचा बैल आहे. आपण एक 1.5 महिना झाला बैल घेतलाय हा. हा. हा, 1.5 महिना झाला हा बैल घेतला. बैल पुण्यामध्ये पळत होता शर्यत क्षेत्रामध्ये. हा. हा. हा, बिनजोडला बैल पळालाय, चांगला बैल पळालाय. आणि आमचे मित्र आहेत कृष्णा दादा, त्यांच्याकडे बैल होता हा. आणि विकाय निघाल्यावर आम्ही घेतला. त्याची जरा बॅकग्राऊंड चेक केलं तर त्यावेळेस कळालं की तो सिद्धापूर खाणीचाच बैल आहे. आणि खंडेराजुरीचे जे निशान मानगावे साहेब आहेत, डॉक्टर ऍडव्होकेट, हा. हा. त्यांच्याकडे जो सोन्या नावाचा बैल आहे त्या बैलाचा बैल आहे हा. पण काय होतं, प्रॉपर जोपर्यंत माहिती भेटत नाही. हो, बरोबर. माग एका मुलाखतीत तुम्ही सांगितलं की मी अजून वंशावळ सगळी शोधतोय त्याची. शोधल्याशिवाय तर मी माझ्याकडून कन्फर्म करणार नाही. त्याची कन्फर्म नाही, त्यामुळे मी अजूनही कन्फर्म सांगत नाही की हा त्याच सिद्धापूर हा खाणीचा. त्याच बैलाचा आहे. पण कुठल्याही बैलाचा असू द्या, पण बैलाला शिंग चांगलं, बैलाला तोंड चांगलं, बैलाला कान कावाळी चांगली, बैलाला फाउंडेशन चांगलं, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं छाती बरदस्त आणि पाय महत्वाचे आहेत बैलाला. जेवढी छाती मोठी तेवढं बैलाचं दिसायला बैल ऍक्टिव्ह दिसतो दादा. बरोबर. त्याची नाकाची नळी वगैरे नाकाची आम्ही नळी बघतोय. चांगली आणि कान सशासारखं बारीक. हो हो, अगदी. आता हा. तुमच्याकडे तुम्ही बोलताय ना महाराज, हा. तुमच्याकडे लक्ष आहे अगदी त्याचं बघा. त्याला वाटतंय ना माझं कौतुक करतात म्हणून ते बघतोय ना. कान बिन एकदम म्हणजे आल्यापासून आमचं त्याच्यावर लक्ष आहे. कान त्यानं टवकारलेलंच आहे. हो. म्हणजे नवीन माणसं दिसली तरी त्याकडे लक्ष आहे. लक्ष आल्यापासून राहते. हो, जाणार येणार इकडून. हो ना. महाराज वय किती? बैल आत्ताशी बैलाने सायदाती झालाय. झालाय. बैल आता अंदाजा एक 3.5 वर्षाचा बैल आहे. 3.5 वर्षाचा. हो. आणि सर्जेच्या आता गाय किती झाले आपल्याकडे आल्यापासून? आपल्याकडे आणल्यावर 53-54 गाय भरल्यात आपण. 53-54. आणि त्या ज्यांच्याकडे होता त्यांच्याकडे 3 गाय भरल्या होत्या, त्यातली एक गाय विली. त्याची पैदास आहे, मी तुम्हाला दाखवतो. परवा दिवशीच विली, पण टॉपची पैदास पडली. पूर्ण काळी गाय आहे. त्यांना ह्याच बैलाची पैदास करायची होती म्हणून हा बैल भरला. पण सेम सर्जासारखं वासरू झाले. कोसा 3 आखाडी आली, 1 नंबर. आणि एक फाउंडेशन मजबूत आले आणि जिथल्या तिथं जात आली. महाराज त्याच्या वाहनाबद्दल सांगा जरा. आता काय आलंय, वाण हा कोसा वाण आहे त्याचा. हरणा कोशामध्ये येतो. मध्ये बैल पाहिला असेल तर तुम्ही, जास्त कोसा होता. ते जरा वातावरणामुळे आणि काय होतं, खाणं चेंज वगैरे असतो. आमच्याकडे बैल आला तरी तुम्हाला 12ही महिने बैल तसाच दिसतो. त्याचं कारण एक असतं, आमच्याकडे बैल 12ही महिने असं दिसायचं. आम्ही जसं ऋतू चेंज होत जातील तसं थोडं रतिबात चेंज करतो. रतीब चेंज केला की बैल तसा की कायम स्वरूपात तो बैल तसा दिसण्याचा प्रयत्न करतो आम्ही. बरोबर. आता दुसरा बैल आम्हाला हा आपला सिद्धापूर खाणीचे जे राहुल कोकाटे आहेत. हा, की तो बैल तुम्ही जुन्या खाणीचा बैल होता बघा. बरोबर. राहुल कोकाटे नाव खूप मोठं आहे. तांबोळे. हा, मोहळ तांबोळे. त्यांच्याकडे जो बैल होऊन गेला, बैल बघा एका मिनिटात 7 वेळा डरकी मारायचा.
हा डरकी मारणारा बैल बैल. डरकी मारायला लागला की बंदच होत नव्हता. त्या बैलाची ही पैदाशी. आता हा बैल आपण त्यांच्याकडे असताना 7 महिन्याचा असताना खोंड घेतला होता. आता बैल चौसा आहे आणि चौशात बैलाला 5 फूट 3 इंच 5 फूट 4 इंच हाईट आहे आता बैलाला. बरोबर. पुऱ्या मापाचा बैल झालाय आणि बैलाचा तुम्ही छाती पारा वगैरे बघू शकता, कान, शिंग, तोंड बैलाला. आणि बैल आतापर्यंत आमच्या हातावर होता. हा. तुम्ही मगाशी बघितलं बैल अंगाला सुद्धा हात लावून अंगाला. घेतलाय. बैलाला आता 16 नंबरची उलट्या पिळ्याची येसन आहे, सरळ पिळ्याची येसन आहे, उलट्या पिळ्याची येसन आहे. ते पण आमचे मित्र आहेत ते संकेत शिंदे दफळापूर, हा हा. त्यांनी आम्हाला बनवून दिली की हा बैल ही म्हणले येसन घातल्याच्या नंतर बैल कसलाय मार्का सुद्धा शांत होतो. बैलाला येसन घातलेला काहीच फरक पडत नाही. तरी अजून त्याचा लय रगीलपणा मारतोय आहे बैल. तसाचे. लय मारतोय बैल, लय रगीला आलाय. आणि कसं होतं आता आज चौसा आहे बैल. आता तुम्ही एक मला वाटते 2024 साली पुशेगावला 24 ना 24 पुशेगावला नाही का नंबर झाला प्रथम क्रमांक, हा हा. तो हाच आपला शंभू. अच्छा अच्छा. आणि बैलाला लांबी, रुंदी, माप आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरही पण पुण्यात जास्त मोठ्या गाय आहेत. त्यामुळे बरोबर, मोठ्या मोठ्या मापाच्या. गायांना मोठा बैल लागतो. हा. आणि आमच्या पुण्यात काय होतं, जेवढा मोठा बैल तेवढ्या माणसाची चॉईस राहते. आमच्याकडे सगळ्यांकडे जास्त गाय असतात पण पुण्यातल्या मोठ्या गाय आल्या की सगळेजण आमच्या शंभूला चॉईस करतात. आणि शंभूच्या पैदाशी अशा टॉप पडल्यात आहे, नाही टॉप पैदाशी पडल्यात, भारी भारी पैदाशी पडल्यात की पूर्णतः पांढरी गाय असली तरी कोसावाने आणि हा. पुष्या असला तरी कोसावाने. काळ्या गायला सुद्धा भरलंय तरी कोसं वासरू पडलंय. तो शंभूचा वाहन. शंभूचा वाण आहे तसा. आणि शंभूच्या आता वंशावळ कशी मागची स्ट्रॉंग आहे, बरोबर. त्याच्यामुळं शंभू हा काय एका आणि दुसऱ्या वंशावळीतला नाही, 5व्या 6व्या पिढीतला बैल आहे. सिद्धापूर खान तशी जुनीच आहे. जुनी खान पण सिद्धापूर पण आहे, पण मिक्स जाती झालेल्या आहेत. हो बरोबर. अनेक जाती इकडची तिकडं तिकडची इकडं, पण ही प्रॉपर जात आली. 1 2 3 4 5 6 असं जसं रेग्युलर येतं तसं शंभूची रेग्युलर जात आल्यामुळं शंभू तेवढा पारा राहिला शंभूला. आणि अजून बैल लय अजून 1 2 वर्षांनी बैलाचा पारा बघा किंवा तोंड बघा कसं दिसत. हा ह्याची कालवडीने बघा 52 दिवसाच्या कालवडीने सासवडला प्रथम क्रमांक काढला प्रदर्शनात. ती व्हिडिओ माझ्याकडे तुम्हाला दाखव. महाराज मला एक विचारायचं, तुम्ही अगोदर प्रदर्शन करत होता, हो. आता तुम्ही बंद का केले प्रदर्शन? नाही, प्रदर्शन करणं मी बंद केलं नाही. प्रदर्शनाला मी जातो. हा. स्वतः प्रदर्शनाला मी बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणून पण असतोय आणि पाहायचा पण नाद आहे. खानदानी नाद असल्यामुळं हे बंद हा विषय नाही. पण प्रदर्शन काय होतंय, जातीच्या वासरांना थोडस डावललं जातंय. बरोबर. काही गोष्टी आता त्या सगळ्याच माणसांना माहिती आहेत की ज्याचा बैल चांगला तो बैलच मागे राहतोय. आज जेवढी कर्नाटक म्हणा, महाराष्ट्र म्हणा, तुम्ही जर घरगुती वासरं बघितलीत ना, इतकी भारी भारी वासरं आहेत. त्यांना मी सुद्धा हा प्रश्न विचारतो, तुम्ही येत का नाही? खऱ्याची दुनिया राहिली नाही. बरोबर. त्याच्यामुळं चांगली बैल घरी येत. आणि माझी एक मुलाखत पाहिली असेल सँडी यादव पेजला. हा हा. त्या पेज मध्ये मी बोललो होतो की एकदा बैल जो चॅम्पियन झालाय परत प्रदर्शनात आणायचा नाही. त्याचं कारण असं होतं की माझं म्हणणं, आज त्या बघा त्या हातकलंगले कोल्हापूर त्या साईडला ती परंपरा चालू करायचं त्यांनी ठरवलं. माझे मित्र आहेत राकेश पाटील, त्यांनी आता ते प्रदर्शन भरवलं. त्यात ते नियोजन केलं की समजा 2026 साली जो बैल चॅम्पियन झालाय, 26 साली समजा आमचा शंभू चॅम्पियन झालाय हातकलंगलेमध्ये, तर तो शंभूला 2026 साली जर चॅम्पियन झाला तर 27 साली त्या मैदानात त्यांनी जायचं नाही. माझा दुसरा बैल तिथे घेऊन जायचं. त्याचं कारण दरवर्षी एक नवीन चॅम्पियन झाला ना तर प्रत्येकाच्या दारात एक हिंदकेसरी बैल तयार होईल. प्रत्येकाच्या दारात शेतकऱ्याच्या एका मैदानात कमीत कमी 8 ते 9 बैल चांगली येतात. सगळे जर आपण जर हिशोब केला तर 100 1000 आपलं 100 200 300 400 लय मोठं जर प्रदर्शन असेल तर 500 जनावर असतात. बरोबर. 500 जनावरांमध्ये जर गेल्या वर्षीचा बैल चॅम्पियन झालाय, तोच जर ह्या वर्षी चॅम्पियन झाला तर त्याला 499 आले. ही नुसती भात खायला आलती का? बरोबर आहे. ते चौरात नाही, चौरात नाही. दरवर्षी नवीन चॅम्पियन झाला पाहिजे. तसंच नाही का आपण म्हणतो किंवा एकच सरपंच समजा आपला आज पंतप्रधान झालेत, तर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी परत सरपंचकीपासून चालू करायचं नसतं, ते लेवलला थांबायचं असं की आज जो बैल आपला चॅम्पियन झाला त्यांनी परत येऊन त्या गटात नाही ना थांबायचं की आता आपण स्टार्टिंग म्हणजे आता त्या गटात निवडा परत तुम्ही चॅम्पियनला निवड नाही ना. आपला जर
चॅम्पियन झालाय ना, तर चॅम्पियन लोकांनी आणायचा, हारबीर सत्कार बित्कार करायचा, किंवा ज्या ठिकाणी मैदान असेल ती ट्रस्ट ओळखून जाईल की 2026 साली हा बैल चॅम्पियन झालाय. मग 27 साली तो आला तर त्याला एक सन्मान चिन्ह द्या, त्याला सत्कार करा, त्याला मांडव साईडला बांधा की हा आमचा चॅम्पियन आहे. आता ह्या वर्षी त्याच्या जोडला दुसरा चॅम्पियन काढू. बरोबर. अशी परंपरा केली तर दरवर्षी चांगली चांगली बैल चॅम्पियन व्हायला भेटतील आणि बैलांच्या पायदाशी चांगल्या पडतील. अगदीच बरोबर. तुम्ही ही जी माहिती दिली ह्याच्यावर आपल्या भागात पण तसं काम झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. मी एक मुलाखतीत बोलल्यावर माझे मित्र अनेक लोक म्हणले की महाराज प्रदर्शनाविषयी काय बोलू नका, प्रदर्शन होत आहेत, तुम्ही बोलल्यामुळं थोडासा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. तर माझं बोलणं एक असतं की खरं बोला. बरोबर आहे. आणि काय होतंय ना ते स्पष्ट बोललं तर त्या पालकांना मजा येईल त्यात सांभाळायला की बाबा ते चुकी होती तरी आपण डोळे दाखवून बघत बसायचं मला हे काय पटाना. समजा आमचा बैल आज चॅम्पियन झाला, 2026 साली आपला बैल जर चॅम्पियन झाला, तोच जर 27 साली झाला नाही तर मी तिथं छाती उघड काढून भांडणं करायची काही गरज नाही. अगदीच. काहीतरी दिवसानंतर म्हणजे 365 दिवसानंतर वर्षानंतर आपल्या बैलात काय ना काय थोडं जास्त झालेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. कालांतराने वय वाढलेलं असतं. एक दुसरं वयामुळं कातीत राटपणा आलेला असतो. तिसरं वयामुळं शिंग वाढल्यामुळं बैल वयस्कर दिसत असतो, त्याच्यामुळं मार्कातनी परीक्षकांच्या पाहण्यातनी बैल माग आलेला असतो. एक जरी तुमच्या वर्षात बैलाला काहीच झालं नसेल पण एखादा बैल गेल्या वर्षी तुमचा ज्यावेळेस चॅम्पियन झाला त्यावेळेस तो बैल आला नसेल, तो जर तुमच्या तोडीस आला तर तोही चॅम्पियन होऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ह्यात वाद करायचा नाही आणि वाद केला नाही तरच आज इथून पुढे शेतकऱ्याचे दिवस येत नाही. तर आता आपण बघतोय सगळ्या क्षेत्रात कॉम्पिटिशन चालू आहे, अवघड आहे सगळं. पण शेतकऱ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे आणि जे प्रदर्शन भरवतात त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, तरच हे प्रदर्शन आणि आपला गोवंश टिकणार आहे. अगदीच. तर शंभूच्या आपल्या पायदाशी किती आहेत? शंभूच्या 1,500 गायी भरल्या आहेत आपण. 1,500? आता शंभूच्या 300-350 पायदाशी पडले आहेत पण टॉपच्या आहेत. त्याला मध्ये आम्ही एक वासरू पडलो होतं, 1.5 लाख रुपयाला मागितली कारोड, मला घरी ठेवायची होती, नाही दिली. वासरू जेवढं टॉपचं झालंय. आणि ह्याचं एक वासरू आहे त्या पाडाळे म्हणून आहेत, पाडळी नाही पाडाळे उरुळी कांचनला ते आहेत. तर काय वासरू झालंय ते माणूस फोटो सुद्धा काढून देत नाही. अगदी. कारण वासरूच तेवढं झालं. ते म्हणतो ज्यावेळेस मी बाहेर काढल ना त्यावेळेस चर्चाच झाली बाई अशा पद्धतीने, पण वासरूले टॉप झाले. ते मला गायी भरायला परत आपल्या सर्जावर गाय भरली आता, इथं वासरू घेऊन आले होते बघा दाखवण्यासाठी. लय टॉप वासरू झाले. अशी अनेक आहेत. काय काय ते माणसं म्हणतात की महाराजांना फोटो टाकला की इन्स्टा टाकतात त्यामुळे आमचं वासरूच व्हायरल करायचं नाही. बरोबर की चांगली. परत त्या सासवडला जगताप म्हणून आहेत, त्यांच्याकडे लय टॉप वासरू झाले, विकत नाही, खोंड झालाय. अच्छा. मला एक अजून एक प्रश्न विचारला होता. आता आपण झालं आपलं बोलणं जसं की ह्याच्या 1,500 पैदाशी झाल्यात. नाही 1,500 गायी भरल्या. 1,500 गाय झाल्यात, 300 आपल्या पैदाशी आता आहेत. सरासरी 250-300 गाय असतील. आता 300 पडल्यात किंवा असं नाही, जास्त पण असेल कमी असेल ते मस्टर बेदल्यावर लक्षात येईल. बरोबर. तर महाराज आपण रेकॉर्ड कसं ठेवतो? आमच्याकडे मस्टर आहे दादा. मस्टर आहे माझ्याकडं. मी गुगलला सेव्ह करतो, माझ्या लॅपटॉपला सेव्ह राहतं. आणि आपलं जुनं पारंपरिक जी डायरी आहे त्या डायरीला सेव्ह असतंय. कुणाची गाय कधी भरली, ती रिपीट आली का, रिपीट आल्यानंतर परत किती दिवसात भरली, हे सगळं रेकॉर्ड राहते. आणि आता कधी कधी हा विषय आता तुम्ही विचारला म्हणून सांगायची वेळ आली, ती बरं झालं की तुम्ही इन्स्टाला टाका किंवा कसंही करा. त्यात एक असा विषय झाला, मला नाशिक भागातून एक फोन आला होता मध्ये. ते माणसाचा माझ्याकडे नंबर मी लिहून ठेवला वाटतं. बरोबर. त्यावेळी म्हणले की आम्हाला तुमच्या बैलाचं सिमेंट भेटलंय आणि ते आमच्याकडे भरलंय, ते लय टॉपचं वासरू झालंय, आम्हाला त्या बैलाचं परत सिमेंट पाहिजे. बरोबर. कोणत्या? मी पण पाहिली होती ती मुलाखत तुमची, सोन्याची. तर आमच्या सोन्याचं नाही, कुठल्याच बैलाचं आम्ही सिमेंट अजून काढलेलं नाही. त्या लोकांनी त्यांच्याकडून 11,000 रुपये घेतले सिमेंट भरण्यासाठी, सिमेंटची स्ट्रॉ घेण्यासाठी 11,000 रुपये सोन्याच्या नावावर घेतले. ते त्यांना भरलंय आणि ते भरून ते म्हणले की अजून आम्हाला पाहिजे, आम्ही स्ट्रॉ तुम्ही आम्हाला पाठवून द्या. म्हणजे डॉक्टर लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, जे आहे ते सांगा, फसवू नका लोकांना. ज्या बैलाचं सिमेंट आहे त्याच बैलाचं सांगा, 2 रुपये कमी भेटतील. पण मला काही खुश राहतो, नसेल तर नाही सांगा.
काही लोकांना आमच्याकडे यायला लांब लांब पडतं. हा हा मग ती लोकांना चौकशी करतात. आता माझा इन्स्टॉल नंबर डायरेक्ट विचारा मला आहे का, नाहीच सांगतो आम्ही. आमचं त्याच्यावर काम चालू आहे. तुम्हाला अजून एक वर्षभरात भेटेल प्रत्येक बैलाचं आमच्याकडे सिमेंट तुम्हाला उपलब्ध होईल. पण त्याला टायमिंग आहे. आम्ही काढलेलं नाही, हे वाक्य लय महत्वाचं. आम्ही सिमेंट काढलेलं नाही, त्याला वेळ आहे. बरोबर. म्हणजे महाराजांनी मागच्या पण म्हणजे महाराजांच्या एवढ्या मुलाखती झाल्यात, त्या प्रत्येक मुलाखतीत महाराजांनी आव्हान केलेलंच आहे की अजून आम्ही सिमेंट उपलब्ध केलेलं नाहीये आणि उपलब्ध झालं ते नक्की सांगणारच आहे. हा, मी बाईट घेऊन मी सांगेल की बाबा आम्ही सिमेंट चालू केलेलं आहे, ज्याला पाहिजे त्याला. आणि ते सिमेंट द्यायला सुद्धा आमचा एक वैयक्तिक डॉक्टर ठेवणार आम्ही. ते तुम्हाला घरपोच आणून बैलाकडून सिमेंट भरतील. बरोबर. हा, आपल्याकडे एक्सपायरी सिमेंट नसणार, फ्रेश सिमेंट आणून आपण भरणार. असं डोक्यात करायचं तर त्यात प्रॉपर करायचं दादा. बरोबर बरोबर. कारण लोकांना आहे ना काही गोष्टी पाहिजे तर त्या व्यवस्थित द्यायच्या, नाही तर मग ते करायचं नाही. अगदीच. तरी पण नैसर्गिक रत्नात हा. आणि सिमेंट मध्ये फरक काय महाराज? आता विषय काय होतो, जीव हा जीवाणूच असतो. बरोबर. जीवाणू हा जीवाणूच आहे. नैसर्गिक रत्न केल्याच्या नंतर आपण बैल भरलाय ती पैदास ती पडणारच आहे, आणि सिमेंट भरलं तरी ती पैदास तेवढीच पडणार आहे. फक्त एक विषय होतो, सिमेंट करत असताना त्यात 2 नंबर नाही झालं पाहिजे. बरोबर. अगदी. सिमेंटचंही वासरू चांगलं पडतं, त्याला बैल जातीचा पाहिजे. 10-10, 11-11 लाख रुपयाचा बैल कोणच सिमेंटला देत नाही, हे लक्षात ठेवा. हा. कोणच देत नाही. मग सिमेंटला वासरं कोणती आहेत किंवा सिमेंटला बैल कोणती आहेत, की त्याला कांबळ आहे, त्याला बट्टा आहे. तुम्ही सिमेंटच्या वासरांना बघा, बट्टे बिट्टे आहेत. बरोबर. अगदीच. आपली शिरवळचं पशुवैद्यकीय हे आहे, हा तिथं पण आम्ही जाऊन आलो, एकदा पाहून आलो. हा पण जर ती बैल वगैरे जर म्हणा गेली तर हा डोक्याला अशी मोठी आहेत, जाड डोकं वगैरे असं आहे. ती काय आहेत माहितीये का तुम्हाला? मी काय पाहिले नाहीत अजून बैल, हा. पण त्यांचं डोक्यात काय असतं माहितीये का? फक्त सिमेंट बनवणं. बरोबर. हा, मग आणि त्यांची चुकी नाही दादा. हा. तुम्हाला जर 30 आणि 40 रुपयात स्ट्रॉ पाहिजे म्हणलं, ते 11 लाख रुपयाचा 12 लाख रुपयाचा बैल आणून ते सिमेंट बनवणार नाही. नाही, परवडणारच नाही. कारण हा. त्याचं खाद्य वगैरे जे त्याने खाद्य म्हणण्यापेक्षा जातीचा बैल कमीत कोण देणार बरं? कमीत दिलं त्यांना 11 लाख गुणिले किती करावं लागेल, त्यावेळेस ते पहिल्याचे पैसे वसूल होतील. बरोबर. मग त्यांना 10,000चा बैल परवडणार आहे. हा. आपण सुद्धा टेक्निकली विचार करावा लागेल. असं केलं तर काय होईल? त्याच्यासाठी बैल नैसर्गिक रत्नांनीच भरा, जातीचं बैल. आणि समोर भेटतो ना बैल पाहिला, बरोबर आहे. समोरच बैल आहेत ना, तुम्हाला पाहिजे तो बैल सोडायचा आहे. हा. एक, आणि जर सिमेंट पाहिजे असेल तर ते खात्री करूनच कोणत्याही जातीच्या बैलाचं सिमेंट भरलं तरी वासरू पडतं. फक्त ते जातीचं बैल असावा. ते तयार करत असताना त्यात एक्सचेंज झालं नाही पाहिजे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं नाही, ओरिजिनलच भेटलं पाहिजे. त्यामुळे माणसाचा सिमेंटवर विश्वास नाही. आणि बैलांचं समोर भरल्यावर जातीचं पैदास पडतं. तर समोर का भरायचं? तर डोळ्यासमोर चालू आहे, आणि सिमेंट केलं तर ते प्रॉपर पाहिजे. अगदीच. हा. महाराज, अजून एक प्रश्न की आपण गाईचं माप बघून आपण आपल्याकडे 5 वळू आहेत, त्यातलं आपण दाखवू शकतो. बरोबर. अगदीच जर गाई जर लहान असेल हा, तर मग तुम्ही कसं करता नियोजन? आणि मालकाची जर इच्छा असेल की मोठ्या मापाचा हवा? 99% आम्ही बैल सोडतच नाही. बरोबर. मी माझ्याकडे ज्यांनी ज्यांनी गायी भरल्या त्यांना माहिती बघा. हा. मला पहिला फोन येतो, आम्हाला गाय भरायची. त्यांना मी लगेच विचारतो, ठीक आहे, गाव कोणतं, मला लोकेशन पाहिजे असेल तर मी लोकेशन पाठवून देतो, तुमच्या गायीचा फोटो पाठवा. मी असं म्हणतो. ज्यांनी गायी भरल्यात ते लगेच सांगतील. बरोबर. मी पहिला गायीचा फोटो पाठवून देतो. हा. फोटो मागितल्यावर त्यांना विचारतो, तुम्हाला बैल भरायचा आहे कोण? ते त्यांनी जर सांगितलं आम्हाला शंभू भरायचा आहे, तर आदत मापाला शंभू भरता येत नाही दादा. बरोबर. पहिला रूल आहे. पहिला रुला आदत मध्ये सुद्धा जी गाय मोठी आहे तिला भरू आपण. हा. पण मोठ्या गायीलाच मोठा बैल भरता येतो. गायी जर छोटी असेल, बैल एवढा माप आहे, उडी मारला बैल इथं जाणार आहे, ऍडजस्ट कसं करणार? बरोबर. तर काही लोकांचं काय असतं, गायीच्या पायाखाली काय टाकून वर उचलायची. हा. त्याच्यात काय होतं, बैलाने जर झुला जोरात दिला तर पिशवी डॅमेज होऊ शकते. अगदीच अगदीच. मी मागच्या मुलाखतीत आता सांगतो, हात जोडून शेतकऱ्यांना, की आपल्या गायीचं माप असेल त्या मापाप्रमाणेच बैलांची चॉईस केली पाहिजे, तर ते गायीचं आयुष्य वाढेल. बरोबर आहे. हा. अजून एक महाराज प्रश्न, म्हणजे जर सिमेंट जर ह्यात जर उपलब्ध झालं भविष्यात, हा. तर मग ते कसं होऊ शकतं? सिमेंट भरलंय तर कोणता किती मोठा बैल असू दे, आपण गायला भरू शकतो. भरू शकतो. सिमेंट तयार अगदीच. झालं. हो. म्हणजे पोटात पिशवीचा वगैरे काय वासरू मोठं पोचलं जाईल वगैरे तसं तसं काय काय? नसतं दादा. तुमच्या गायीच्या तब्येतीवर वासराचं किती पोचलंय. गायीचं काय काय लोकांचं असं मत आहे की लय तयार केली म्हणजे वासरू मोठं होईल. अजिबात नाही, चुकीचं आहे. ओके. गायी नॉर्मली पद्धतीने पाहिजे. जास्त तयार झालं की वासरू बारीक होतं. तुम्ही आतापर्यंत किती बघा,
जास्त तयार झालं की वासरू बारीक झालं. बरोबर, मांदलेल्या गाय वगैरे जास्त असतात. तिचं जे पिशवीच्या साईडला जो भाग आहे म्हणजे आपण चरबी म्हणतो, हम्म, हम्म. चरबीचं प्रमाण वाढलं की पिशवीला जागाच नसते वाढायला बाळाला. हा हा, बाळाची साईज कमी राहते. अगदीच. हा, बाळाची साईज वाढायचं म्हणलं तर गाई खराब पण नाही पाहिजे, लय तयार पण नाही पाहिजे, मध्यम लेवलनी गाई तयार पाहिजे. आणि गाई यायच्या अगोदर हा, गात पूर्ण तयार कधी होतोय? 7 महिने झाले की पूर्ण होतो. 9व्या म्हणजे 8वा महिना संपायच्या अगोदर 9 महिने जोरात रतीब चालू करा गायला, गाय दुधाला चांगली फुटते. हम्म, हम्म. हा थोडा त्यातला बारकाव्याचा अभ्यास आहे. अच्छा. महाराज, माझाला आल्यावर साधारणतः किती दिवसात म्हणजे? काय होतंय ह्याच्यातच काही कन्फ्युजन असतं. हा. गाई माझावर आल्यावर 25 ते 26 तासात गाय मरा. 25 ते 26 हा, तासात. काय होतं पिशवीचं तोंड पाहिजे तेवढं ओपन राहतं. हा. काहींचं म्हणणं आहे की गाई माझावर आल्यावर उतरत्या माझावर भरावी. ती उतरत्या माझावर का भरावी ह्याचा मला अजूनही रिझन समजला नाही. हम्म, हम्म. रिझन समजलाच नाही की उतरत्या माझावर का भरायचं. गाई चांगल्या माझावर असतानाच बैलाकडे भरा तर पिशवी डॅमेज होणार नाही. कारण पाहिजे तेवढं पिशवीचं तोंड ओपन म्हणजे हॉर्न म्हणतो आपण त्याला, राईट हॉर्न असतं, तोंड असतं पिशवीला, ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात ओपन असतात जेणेकरून ते चांगल्या प्रमाणात ओपन असताना बैलाचं युरिया जीवाणू पाहिजे तेवढ्या प्रमाणात आतमध्ये जाते. कधी कधी काय होतं पिशवीचं तोंड बंद होत आलेलं असतं बैल उडी मारतो. हा, मग काय आमची 3ऱ्या दिवसावर माझा बैल सोडतात, राहिली नाही, परत 21 दिवसाने फोन, मग या परत येऊन, मग 21 दिवस जर फेल झाले, 9व्या महिन्यातले हे 21, 10वा महिना चालू झाला, बरोबर. आणि दिवसावर काम करतो, एक दिवस सुद्धा फेल नाही गेला पाहिजे. हा, तर आपण जर खिल्लार मध्ये काम करायचं म्हणलं ना तर दिवसावर काम करावं लागत. आज काय माझं होतं आजच भरायचं, मला काम येईन या होईन त्या होईन अजिबात नाही, आजच भरायची. त्याच्यामुळं काय होईल, रेग्युलर सर्क्युलेशन चालू राहील. गाय याल्याच्या नंतर आम्ही 3ऱ्या माझाला भरतो. आज येली 21 दिवस झाले की गाय आमची माझा येते, पुढच्या दिवशी आम्ही पिशवीत औषध सोडतो, परत आलेल्या 21व्या दिवशी गायच्या पिशवीत औषध सोडायचं आणि 3ऱ्या माझाला भरायची. हे गाय यालेली किती दिवस झालं? 3 महिने. बरोबर. हा, 3 महिने झाले यालेली. तिथून पुढे भरल्याच्या नंतर 3 महिन्याचा गाप पोटात झाला. किती महिन्याची गाय झाली? खालचं वासरू किती महिने? 6 महिने झाले. 6 महिने. आणि अजून काय 4 महिने पाचती ना. बरोबर. 4 आणि 3 7. हा, 7 महिन्याचा वासरू असपर्यंत पोटात 4 महिन्याचा गाभ आहे. बरोबर. याच्यावरच अभ्यास करावा लागेल तरच ती आपली खिलार पैदा. नाही तर काय काय म्हणतात आमच्याकडे फोन झाला आम्ही आता 8 महिने गाय भरली नाही, हा. तिला ते माझावर यायची सवय जर लागली तर तुम्ही बैल दाखवला तरी ती राहत नाही. बरोबर बरोबर. हा ही एकदम बारीक गोष्ट महाराज आतापर्यंत कुणी सांगितली नाही. आणि शेतकऱ्यांचं पाहिजे तर शेतकरी सुधारणार. हा. आमच्या डोक्यात एक मी माझ्याकडे जेवढ्या गाय येतात मला कार्यक्रमात थोडं जास्त टायमिंग देता येत नाही. बरोबर. ज्यावेळेस जेवढा टायमिंग असतो त्यावेळेस मी स्वतःहून शेतकऱ्यांना सांगतो. आणि माझ्याकडे बरमुड्यापासूनचे शेतकरी म्हणजे हाय क्वालिफिकेशन असणारे शेतकरी पण येतात आणि माझ्याकडे धोतर फाटलेले सुद्धा शेतकरी येत आहेत. अगदीच. त्यांना मी आजोबा माझ्याकडे त्या दिवशी 93 वर्षाच्या आजोबाचे 2 गाय घेऊन टॉपच्या गाय होत्या मोरगावच्या. हा, लय टॉप गाय आहेत त्यांच्याकडे. आजोबा घेऊन आले ते 2 साईडला 2 असे खांद्यावर दोरी टाकून पुढे चालले की मोकळ्या गाय होत्या. त्यांना मी विचारलं, त्यांना जेवढं मला सांगता आलंय तेवढं सांगितलंय आणि त्यांच्याकडूनही काय काय आपल्याला शिकाय भेटलं. अगदी जुनी पिढी म्हटली होती पण आलं पाहिजे, काय आलं पाहिजे तर ह्याच सक्सेस. नाही तर माझंच लय खरं. हल्ली काय झालं 1% माहिती असेल तिचा आव करायचा 15%चा, त्याला उपयोग नाही. माहिती आहे तेवढं सांगा आणि आपल्याला काय त्यातून शिकायला. काही माणसं पुढून शिकण्यासारखी पण असतात. अगदीच. शिकायला पाहिजे. अजून म्हणजे महाराज मला विचारायचं कसं, आता 93 वर्षाची बाबा आलते, आता त्यात प्रश्न कसा होतो, पहिल्या काळातली लोक जी नैसर्गिक रेतन करायची म्हणजे ओळू वगैरे आपल्याकडे पद्धत होती, प्रत्येक गावात ओळू असायचा किंवा घरच्या गाईच्या कळपात एखादा असायचा ओळू. तर लोकांचं म्हणणं कसं आहे की दिवसात 2-2, 3-3 बाव्या व्हायचं. आणि आता पण तुम्हाला पण जाणवत असेल की लोक प्रश्न विचारतात म्हणजे म्हणत असतील की दुसऱ्यांदा सोडा. आता त्याचं कारण एक आहे दादा. हा, जे दुसऱ्यांदा सोडा म्हणतात त्यांचा त्यातला अभ्यास कमी. अगदीच. आपण गायीवर बैल सोडल्याच्या नंतर कितीतरी लाख जीवाणू गायीच्या पिशवीत जातात. कितीतरी लाख जीवाणू पिशवीत जातात गायीच्या. आपल्याला पाहिजे किती? एकच. एक पाहिजे. मग बाहेरचं देश म्हणजे समजा हरियाणा राज्य, हरियाणा म्हणा, गुजरात म्हणा, ही राज्य जी सांगतात ना ब्रीडिंग वर काम करा, त्याचं कारण ते आज त्यांच्या तिकडच्या रेड्यांना, त्यांच्या तिकडच्या गीर,
त्यांच्या तिकडच्या काँक्रीट बोलला एवढ्या थार किती काय? परकर 11 कोटी ती एक म्हणजे तृतीय पण ते आहेत बघा हो हो आहेत आहेत त्यांचं चॅनल आहे ते हे करत असतात रेड्याचं. त्या रेड्याला हा. कितीची किंमत आहे कितीतरी कोट कोट. रुपयाची किंमत आहे. त्याचं कारण काय आहे? त्या रेड्यापासून त्यांनी तेवढे जीवाणू तयार करून ठेवलेत, सिमेंट तयार केलेत. हा बरोबर अगदीच. जोपर्यंत आपण सिमेंटवर चांगलं किंवा ब्रिडिंग वर काम करत नाही, आपल्या तिकडे आलं ना, आमच्या तिकडे म्हशीच्या मागे रेडा दिवसभर मोकळा असायचा. अरे नाही बाबा, त्याच्यामुळं काय होतं, पिशवीला इजा होती. या बैल लागल्याच्या नंतर कितीतरी तासानंतर म्हणजे हार्डली एक 3 ते 4 तासानंतर त्याची पिशवीची तोंड बंद व्हायला चालू होतं. त्याची जी योनीची जागा आहे ती बारीक व्हायला जागा होती. हे हम्म. बारीक 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 अभ्यास आहे. तो बैल काही माणसं म्हणतात सकाळी एकदा सोडा, संध्याकाळी एकदा सोडा. अरे पण सोडायचा का? हा नाही नाही, आमच्या डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सुद्धा ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी शेतकऱ्याला चुकीचा माहिती देऊ नका. बैल एकदा उडी मारल्यावर सिमेंट किती तयार होतंय, ते पिशवीत किती राहतंय, त्यातलं मृत जीवाणू किती वेळेच्या नंतर होतात, त्यातला पॉझिटिव्ह म्हणजे जो ओरिजिनल म्हणजे एक जो sperm जाणार तो. जो चांगला धरलाय तो किती वेळात ऍक्टिव्ह राहून अंडाशयापर्यंत जातोय, त्याचा थोडा बारीक अभ्यास करणं गरजेचं. काही लोकांचं काय असतं, गायी भरल्याच्या नंतर आज गायी भरली की लगेच तिला मानत आपलं दुराप्रोजिन द्यायचं. दुराप्रोजिन दिल्यावर काय होतंय, 22 तासानंतर पिशवी बंद होती. आज का द्यायचं? बरोबर आहे. मग काय नाही ते लॉकचं इंजेक्शन. त्यांना प्रॉपर नाव सुद्धा माहित असतं. लॉक म्हणजे काय? पिशवी लॉक करणं, म्हणजे पिशवी बंद तोंड बंद करणं. बरं ते 22 तासांनी बंद व्हायचे. आता बैल भरलाय, तुमची गाय लगेच घेऊन जाणार गाडीत, लॉक झाली का? नाही. डॉक्टरांनी चुकीचा सल्ला दिला नाही. हा मग तिथं गायनरीज द्या, ती गायीचं बीज अंड फुटेल, बैलाचा गेलेला जीवाणू तो ऍक्टिव्ह राहील, गाप तयार होईल, किंवा या ईश्वर पाजा, या केअर पाजा, की जेणेकरून तिची माझाची जी प्रोसेस आहे ओव्ह्युलेशन तिचं चांगलं होईल, गाप पकडलं, असं काहीतरी सांगा. चुकीचं सल्ले शेतकऱ्यांना भेटतात. त्यामुळं अजूनही काही काही गायी 5-5 आणि 6-6 वर्ष झालं गाभण राहतात. अगदी. महाराज आता ना आपली ही जी मुलाखत आहे या मुलाखतीतून शेतकऱ्यांचं बरेच नॉलेज वाढणार आहे. पण महाराज तुम्ही कुठनं एवढं सगळं नॉलेज? काय होतं माहितीये का दादा, आमची ही 3री पिढी. अगदी. हा 3री पिढी. हा तर त्यातूनही काय होतं दादा, आम्ही सुद्धा बाहेर जातो ना, माझ्याकडे कमीत कमी एक 50-55 डॉक्टर असतील हा ह्या भागातले, आपल्या या भागात. आपल्या भागातले. दुपारची कामं झाली की माझ्याकडे असायचं बसायचं. तुमच्याकडून नॉलेज. त्यांच्याकडून मी शिकतो, माझ्याकडून ते शिकतात. आपण काय होतं, बोलता 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 एक 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 शब्द आपण शिकत असतो. त्याला ऑब्झर्व काय करायचंय ना, तो एड्याकडून सुद्धा शिकू शकतो. लक्षात ठेवा. बरोबर. ज्याला कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करायचा आहे तो फक्त बसला तरी एखादा. कर्नाटकला आता मी किती वेळा जातो, मी प्रत्येक वेळेस गेलो नाही, मी पहिलेच घेऊन येतो असं नाही. हा 10-15 हजाराचं डिझेल लागते, ड्रायव्हर आहे, पोरं असतं सोबत, बरोबर. जेवण वगैरे राहणं वगैरे येतं. बारीक जर विषय का 20-25 हजार रुपये एका ट्रिपचा खर्च आहे. अगदी. बरोबर. तिकडे गेल्यावर आपण 5 लाख रुपयाचा बैल घेऊन येतो प्रत्येक वेळेस नाही. तिथे गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी, त्या जुन्या वळू मालकांनी, त्यांची 10-10, 15-15 पिढ्या त्यात गेल्यात, त्या शेतकऱ्यांनी आपलं एक वाक्य शिकाय भेटलं तर जीवनाचं सार्थक. ते शिकतोय मी. आणि आपल्याला अजून काही नाही, 1% सुद्धा नॉलेज नाही, अजून लई शिकायचं. आपला पुणे जिल्हा कसा, किंवा आपलं महाराष्ट्र, पुणे जिल्हाच म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात ब्रीडिंग वर काम कसं केलं जाईल, आणि आपल्या भागातल्या गायींना बैल दाखवून कसं चांगलं पाहिजे याच्यावर मी अहोरात्र काम करतो. ब्रीडिंग वर काम करून वासरं चांगली पडली पाहिजे. पुणे जिल्ह्यातल्याच वासराला, पुणे जिल्ह्यातल्याच गायला, पुणे जिल्ह्यातल्याच बैलाकडून वासरू झालेलं पालखीला लागलं पाहिजे, की माझी सोबत. बरोबर. अजून एक महाराज आपल्या दावणीतून कर्नाटकाला एक हे गेले असं मी ऐकलंय. वासरू आहे ना एक खाली नेले, हा हा सोन्याचं नेलंय, सोन्याचं. बरोबर. सोन्याचं वासरू आहे. ते सुनीलकडे होतं, सुनील कोलकर ना, सुनील कोलकर अंकल त्यांच्याकडे. अच्छा. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात प्रथमच असं घडले हा की म्हणजे आपण तिकडून आणतो इतक्या वर्ष झालं कर्नाटकावरून, पण आपल्या दावणीचे वासरू कर्नाटकात गेले आणि ते मागून नेले. असं आहे की हा महाराष्ट्रातून जाऊन कर्नाटकला नंबर काढला, एवढं सोपं आपल्याकडे कालवडे हा हा त्या बैलाचं कर्नाटकला जाऊन काही नंबर काढलाय बघा प्रथम. हे आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्यात मी केलं आम्ही केलं असं म्हणायचं नाही दादा. काम करत राहणं लय खूप गरजेचं आहे. व आपण ह्या क्षेत्रात काम करू ना तरच सक्सेस आहे. महाराज तो मागा जो बॅनर आहे तो आता मी बघतोय. हा तो आमचा सगळ्यात जुना बैल दादा. हा त्याला थोडस
थोडा घातपात म्हणावा लागेल त्याला, थोडा घातपात करून बैल गेला. अच्छा. बैलाला खूप खर्च केला वाचवण्यासाठी आणि 3 लाख रुपये खर्च केला पण नाही वाचलं. बैलाला खाण्यात थायमेट टाकलं होतं एकाने, बैल एक्सपायर झाला. म्हणजे आपल्या इथं जवळपास. तसंच झाला बैल. अच्छा अच्छा. ओके. तो बैल वारल्याच्या नंतर पण त्या बैलामुळे आमचं महाराष्ट्र कर्नाटकात नाव झालं. अगदीच. त्याच्यानंतर आमच्या दावणीला म्हणजे काय होतं माहितीये का, ह्यातून एक शिकायला भेटलो मला भेटलं हा. की एखादी गोष्ट आपल्याकडून गमवली पण त्यात खचून जायचं नाही. तो बैल गेल्याच्या नंतर मला एक 1 वर्षानंतर आमच्या दावणीला हा हिरा आला, सोन्या. सोने. अगदीच. त्याने तर नावच केलं आपलं, म्हणजे फार तमिळनाडू पर्यंत नाव आहे आपल्याला. आज पोरांचं नुसतं टी शर्ट कुठं पडलं तरी हो माझं, बरोबर बरोबर. हा टी शर्ट जरी दिसलं तरी लोक लगेच माझं आलं गोशाळेची पोरं आहेत बरं का. हा हा. महाराज गोशाळेवरली पोरं आणि सोन्याला कुठेही झालं लगेच ओळखतात लोक. बरोबर. अगदीच मी पण सोन्याचं नाव ऐकून आलो होतो. हा हा. आणि महाराजांनी रुक्मिणी खिल्लारचे गोशाळेला नाव दिले. इकडे या बाजूला सोने आहे. आणि इकडे आमची रुक्मिणी. हा, महाराज रुक्मिणी आहे ना अजून. हो आहे ना, आहे ना. अच्छा, आतमध्ये. असं. महाराज आता आपला एक हा हा कोणाचा मुलगा म्हणता येईल? हा सोन्याचा पोरगा आहे आपल्याकडे, जो आता आपण सोन्या म्हणलं बरोबर. त्या बैलाचा हा मुलगा. म्हणजे आता फोटोत आपण दाखवला आपल्या गोशाळेच्या बॅनरवरच आहे हा त्या सोन्याचा पोरगा आहे. सोन्याचा मुलगा. हा, असं. आता दुसरा आहे कोण